मित्रांनो माकरा बघा, डोंगरी भरली नुसती माकरांची डोंगरी. बघ माकर बघा पिकलेला आंबा खाते बघा. बघ आम्हाला की भेटतील माकरा. तो बघ कसा खाते बघा पिकलेला आंबा. मध्ये भेटलेला आंबा पडलेला एकदम गुटलीसारखा आंबा आहे ना. बाबू आहे बघा दिसते जानेलीवर, दिसते जानेलीवर. हे बाबूबाई बघा बाई नांदाला बसला ना बाबू. बघा करदा बघा, 5-6 आहेत करदा. धामणं बघा लाल बघ झाले बघा, लाल बघ धामणं. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो चाललो आहे डोंगरीमध्ये. आज बघूया डोंगरीमध्ये काय काय भेटतं आम्हाला. सोबत बघा कोण कोण आहे. दर्शन दादा ना आपला बाबूबाई आहे. निघलो आहे आता, जस्ट मारावर आहे आम्ही, मारावर. हा बघा आमचा मार आहे गावातला आणि एक खाडी आहे आणि ह्या साईडला आहे तला. समोर बघता तुम्ही पहिली डोंगरी आहे. 4 डोंगरे आहेत. पहिली डोंगरी आहे, दुसरी डोंगरी त्याच्या मागे, तिसरी डोंगरी या साईडला आहे आणि चौथी डोंगरी त्या साईडला आहे. निघतो आता, तुम्ही बघत राहा. बोलता चढण चढतो आता. बाबूला माकडं बघायचे आहेत, त्याला जाम हाऊस आली. दुपारपासून माझी मागे लागली आहे. मामा बोलते मला माकडं बघायचे. चल तुला दाखवत होता. देवगण चढ. हां चढ लवकर, फास्ट चढ. बघू भेटन का माकडा. नशिबान असतील तर दिसतील, मी तर नाही भेटणार. बघ चढते का बघ भाई, बघ बघ बघ. चल लवकर फास्ट चढ. पहिली डोंगरी पहिला फिरतोय, नंतर दुसऱ्या डोंगरीमध्ये जातोय या साईडनंच. पहिल्या डोंगरीमध्ये भेटलेला आंबा पडलेला एकदम गुटलीसारखा आंबा आहे ना. बाबू आहे बघा दिसते जानेलीवर, दिसते जानेलीवर. हे बाबूबाई बघा आंबा भेटला बघ पिकलेला. बाबू आहे नुसतं सांगतो सारखा सारखा माकडं बघायची आहेत. माकडं तुला दाखवतो बाबू, थांब घे पब्लिकला दाखव. डोंगरीतला आंबा जांभला कवरीपर्यंत बघा. जांभला बघा पूर्ण जांभूळ भरलेले, पूर्ण जांभूळ. पण आता त्यासाठी आम्ही काय आणलेलं नाही. आणि उंच बघा किती झाली ती. गोरख जांभूळ, गोर मटक जांभूळ आहे. कोणाला याद असेल तर पहिल्या डोंगरीमध्ये जांभूळ आहे बघा. ही पूर्ण भरलेली आहे बघा, पूर्ण भरलेली आहे. खालीच बघा ना किती पडलेत. राहू द्या. चढायला पण पर्याय नाही आहे ना, चढलो असतो. आमच्या मम्मीने कधी जांभळं खाल्लं नाही ना, म्हणून अजून मम्मी जांभळं जाऊ थांबलेले ना. आम्ही भरपूर पुढे आलेलो आहेत. बघा बाबूबाई दर्शन ते बघा पाठीमागे. आता मम्मी ते बघा एकदम किती लांब आहे बघा. पहिली डोंगरी क्रॉस केलेली आहे आणि समोर बघता तुम्ही दुसरी डोंगरी. मगाशी तुम्हाला बोलले ब्लॉग स्टार्टिंग करतानाच, त्या पहिल्या डोंगरीच्या पाठीमागे दुसरी डोंगरी आमची बघा. तिसरी डोंगरी समोर दिसते आहे तुम्हाला, तिसरी डोंगरी. चौथी डोंगरी त्या साईडला आहे, सरळ इथून सरळ आहे. तर चालू आहे दुसऱ्या डोंगरीमध्ये. पोचतोय, बघूया दुसऱ्या डोंगरीमध्ये काय काय भेटतं आहे. आता मम्मीसोबत होती म्हणून जास्त आम्हाला ती त्या साईडला फिरता नाही आला पहिल्या डोंगरीमध्ये, नाही तर आम्ही भरपूर फिरलो असतो. बाबू आहे सांगतो मला माकड दाखव. तर बाबूबाईला माकडासारखं मला घ्यायला लागले बघा ना. आता माकड मला दाखवायला लागेल त्याला. दमलो चांगलं दमलो. दुसऱ्या डोंगरीमध्ये पोचल्यावर रान्ना नाही बघा. यावेळेस रान्ना काही आली नाही. रान्ना बघायला पण नाही भेटली यावेळेस. आता दुसऱ्या डोंगरीमध्ये बघू, आतमध्ये आपल्याला आंबे भेटतील. मग दिसले पाहिजे बस झाडावर. दुसऱ्या डोंगरीमध्ये जरा आराम केलेला आहे. खावाला बघा काय काय आणलेलं आहे. स्प्राईट आणलेलं आहे आपला, द्राक्षे, ब्रेड, प्रशांत कॉर्नरचा श्रीखंड आहे आणि खाऊ. जरा खाऊन घेतोय, दम लागली जरा दम. मम्मी बघा वारा खाते बघा. सरळ मम्मी दमले. श्रीखंड हे ब्रेडमध्ये नाही कर बाबू. मम्मी
बघा आमचा डॉगी आले डॉगी यू इकडे आहे बाहेर डोलं बघ डोलं डॉगीचं डोलं बघा श्रीखंड ब्रेडवरची श्रीखंड बाबू स्प्राईट पाहिजे स्प्राईट हवेशीर असं बसायला खावायला भारी वाटते असते बा आपल्याला बाबू असते बा बुबू असते बा आपल्याला झाल्या नाश्ता करून बरा वाटला जरा नाश्ता करून आता जातो आतमध्ये वरण डोंगरीमध्ये आतमध्ये बघा हे समोर आणि हे पण रानं आहे बघा रान पण याच्यावर एवढेच रानं आलेली नाही आहेत कारण गेल्या वर्षी भरपूर आलेली गावल्याने झाडं तोडली त्यात जास्त एवढेच आली नाही का रानं बघा बाबू आहे बघा भाई शोले पिक्चरमधलं भाई अमिताभ बच्चन बनले बघ मोदो आलेले डोंगरीच्या दुसऱ्या हा आंबा तुम्ही बघतायत ह्या आंब्याला आम्ही काला आंबा म्हणून बोलायचो काला आंबा या आंब्याला एवढे आंबे यायचे ना पहिले एवढे ना पूर्ण भरायचा आंबा पण आता ज्याच्यात आंबे बघायला पण नाही भेटत जा बाबू तू आईच्या बाबा जा त्याला दाखव माकडा जा बाबू बाईला माकडं बघायत म्हणून बाबू आहे नुसतं मागे लागलं मामा माकडा दाखव आता का मामाने काय पाळले आहेत का माकडं मामा दाखवेल त्याला आंबा बाई इकडे भेटायला नाही बघा बाट लागले भेटा बाट खालेले बाटे भेटतात या साईडचा आंबा नाही या साईडचा आंबा भरपूर भरायचा पहिले पण यावेळेस काय आंबा बघायला भेटत नाही अजून पुढे जातोय जसं बघा किती आंबे घालेत बघा नुसते बाट टाकलेत बाट हे मित्रांनो माझ्या समोरच मागकर आहे भाई दिसला नाही बघा 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 भाई बघा हे बघ हे इकडे 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 हे खावला दिलं खावला तिथे खावाला ये इकडे हो पळाला बघ जेव्हा फांदा हलवला तेव्हा मला दिसला माकड तो पहिले नव्हता दिसला म्हणजे माझ्या डोक्यावरती होता तो भाई म्हणजे कॅमेरा उचकून नेलाच तरी समजलं नसतं मला जेव्हा झाड हलला ना तेव्हा मला समजला तर इथं माकड आहे 100% माकड होता तुम्हाला दाखवला तशी जातोय आता पुढे हायला माझ्या डोक्याच्या वरती माकड तरी दिसलं नाही मला हो त्याने जेव्हा फांदा हलवला ना तेव्हा दिसला मला तो मित्रांनो माकरा बघा डोंगरी भरली नुसती माकरांची डोंगरी हो बघ आपल्याला दाखवते माकर बघा पिकलेला आंबा खाते बघा बघ आम्हाला की भेटेल माकरा तो बघ कसा खाते बघा पिकलेला आंबा तो बघ माकर पिकलेला आंबा खाते तो बघ हां बाबू बायला कवरी मजा आली बघ माकरा दिसल्यानंतर कसा आंबा खाते बघ पळाला वरण डोंगरीमध्ये वाटते हा पहिला आंबा आहे या आंब्यावर पूर्ण भरलेला आहे आंबा बघा सगळे साईडला आंबा आहे सगळे साईडला बघा या साईडला पण आंबा आहेत माकर बघा माकर बघा आला बा खाली आला बघ ये त्या साईडला आहे बघा त्या साईडला बघा बघतो बाबू तुला बघतो बघ हे बघ मम्मीने खाऊ दिला बघ ब्रेड घ्या ब्रेड ब्रेड टाकला बघा इथं पडला बघा ब्रेड ये लवकर खाली ब्रेड खाव ये आला खाली आला खाली आला खाली आला हां माकड कसा आवाज करते भाऊ हां कसा आवाज करते माकड हां माकड आवाज करतो कसं कर बघा आंबा खाल्ला बघा माकडावी बघा पिकलेले आंबा माकडं थोडे थोडे खाल्लेत आणि फेकून दिलेले आहेत हे भाई मला वाटलं माकड लागे हो बघ आवडी सुचट आमचा माकडे डोले बघा डोले खा आंबा का नाही त्यांना चिकन लागते त्या आंबा नाही खात चिकन खातात चिकन हे बघ समोर बघा माकडे बघा समोर काही ना बीच नको करत बसू भाई हे बघ बघा हे बघा माकड बघा हो बघते भाऊ बघते हो तुला बघते हो माकड बघते बघ बघा कशा तो वरती आला तो बघ आला वरती तो बघ माकडाला वरती हो बघ मम्मी खावा देते माकडांना बरं माकड काय जवळ येत नाही ब्रेड फेकलं ते
बरेच टायमाने आलं नव्हतं. हां मम्मीने त्यांना ब्रेड दिल्या मगाशी, पण ते जेव्हा दिले तेव्हा नाही आले. तिथून बाजूला झालो आपण तेव्हा आले तिथे. आता या बाबू तेव्हा बघतात, तेव्हा कसं बघतात, तेव्हा कसं बघतात, बघ ते बघ, ते बघ काऊ सण बघ कसं उऱ्या मोडतान बघ, कसं उऱ्या मोडतान बघ. काय बोलता? आपले घर माकड टांगल हां आपल्या घरी माकडेला आता तुम्ही बघितलं ना त्यांना, ते एल तुम्ही त्यांना खाऊ दिला का? घर एल खाती आपल्या घरी येईल तो आता, तुम्ही खाऊ दिला का त्याला? टांगल जादवर हां गॅलरीवर टँगल आपल्या आता गॅलरीवर. तुम्ही खाऊ दिला का माकडाला? तो रेच खात तुम्ही माकडाला खाऊ दिला का? तो जेवलेला का तुम्ही त्याला जेवायला घेऊन यायचं ना. तो तो चावतो पक्का तुझ्या कधी चावला? इकडं 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 तुला कधीपासून माकड पाहिजे होतं ना बघायला, बघितलं ना माकड किती आहात. थांब हां परत बोल बोल माकड इकडे बोलो माकडाला. इकडे रे भाई पूर्ण भरलाय माकडाने. ग्रामपंचायतने याच्यावर लक्ष द्यावे लवकरात लवकर. जर या माकडांवर लक्ष नाही दिले ना, या वर्षी कोणाला भेटलेले नाही काय फळं काय खाण्यासाठी. कारण आंब्यावर आंबा नाही राहिलेला कुठं. कारण त्या साईडला बघतो वाटतं एकच आंबा असा आहे की त्याच्यावर बघता आंबा बाकी आहेत, आणि दुसऱ्या या साईडला आंबे आहेत बघा. या साईडला आंब्यावर आंबा पण नाही आहे. जिकडे तिकडे बाकी राहिलेले ते आहेत कच्चे आंबे. आणि जिथे जाणार आपण या साईडला तिथे त्या साईडला माकड आहेत बघा. आता या साईडला बघा समोर दाखवते बघा तुम्हाला एक माकड इथं आलं आहे समोर. प्लस माकडांची भरपूर पिल्ली पण झालेली आहेत. जर यांच्यावर आताच लक्ष नाही दिला तर आपल्या दुसऱ्या वर्षी पण काही भेटू शकत नाही डोंगरीमध्ये. बघा या साईडला बघा किती मोठा माकड आहे बघा. कुठे गेला रे माकड? कुत्र्याला ताण लागलेलं बघा. पास्ता आणलेला, पास्ता त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. मग मी कुऱ्यानं आलो तरी त्याला पाणी देतो बाई. बाबू आहे बघा कसं बघतोय बाबू आहे त्यांच्यासाठी 4-5 बाटल्या बरोबर एका बघा कसं पाणी दिलेलं आहे. काहीतरी सेफ्टी गेलं आहे. शेती बघा याची बघा. सेफ्टी बघा नाही, पाणी पिण्याची सेफ्टी असं बोलायचं होतं येडा. ये जेव्हा खाली हे बघ ब्रेड ब्रेड घे. डोंगरीमध्ये माकडे आंबे बघ किती खाल्लेत आंबे. ते पण बघ कसे खाल्लेत, थोडे थोडे खाल्लेत. पिकलेला आंबा आहे तो. आणि या साईडला बघा हा एक आंबा आहे बघा, तो एक आंबा आहे. या साईडला किती आंबे पडलेत असे बघा. हे बघा ते बघा भरपूर आंबे पडलेत बघा या साईडला भरपूर. एवढं जर आंबे आपल्या लोकांना भेटले असते सुकन खाले असते. माकडे पण खाली त्याचा काही एवढं हे नाही, पण काही पूर्ण खात नाही ते. हा बघा हा पण बघा किती बघा रस्ता पडेल बघा, रस्ता आहे बघा. पूर्ण आंबा नाही खात आहेत. तर पाहू लोक तरी खातील. बघा इथं आल्या बघा दामना बघा, दामना अजून पिकलेले नाहीत, कच्चीच आहेत बघा. दामना धामण धामण त्या साईडला भरपूर आहेत, पण सगळी कच्ची आहेत ती धामणं, अजून पिकलेली नाहीत. कारण या महिन्यामध्ये मेन पिकतात, पूर्ण लाला होतात आणि खाण्यासाठी भरपूर भार लागतात. काय बोलतो काय करा चॅनल काय करा काय बोलतो काय करा चॅनल काय करा बोल. मामाच्या चॅनलला सबस्क्रायबर करा. मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थप नाही सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा असं बोल. पहिली डोंगरी आणि दुसरी डोंगरी फिरलेलो आहेत. कुठंच आम्हाला कर्द नाही भेटली. वरण डोंगरीमध्ये एकदम टोकाला भेटलेत कर्द. बाबू आहे बघा बाई नांदाला बसला ना बाबू. बघा कर्द बघा 5-6 आहेत कर्द जास्तीत जास्त. या साईडला बघा दर्शनी पण आणलेत कर्दा. गोड मटकला की करते थोडेसेच आहेत. थोडीशी भेटले ते साईडला वरती आहेत, ते पण कच्चे आहेत नाही पिकलेले पण आहेत. काय बाबू तू मोठा झालास? मग तू मोठा झाला का? नाही छोटा छोटा आहे का तू? एकदम गोरण करता का ते मामा एकदम गोर मटक करतायत बोलते. गोरण एकदम गोर मटक करतायत, खाऊन घ्या. बाबूबाई जरा थोडासा फोटोशूट चालू आहे. पोज बघा बाबूबाईची पोज. राहा उभा राहा फोटोशूट करू उभा राहा.
ड्रोन शॉट मारला, ड्रोन शॉट गोल. कसा शूट केला आपण, कसा शूट केला? गोल 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 शूट केला ना मित्रांनो. कर्दा खुर्ता होता दिसते ना समोर ती. मगाशी तर दर्शन दादाने खुडले आहेत, थोडीशी होती, आता समोर दिसते ती काढते. सबस्क्राइब करो, सबस्क्राइब करो. करवंद करवंद. करवंद. बाबूबाई सांगतो, बोलते मला खाण्यासाठी दे. जर त्याला सांगितलं एक फोटो काढू दे माझ्या पेजवर टाकण्यासाठी. जर तुम्ही माझ्या पेजला फॉलो नसेल केला तर जाऊन नक्की फॉलो करा. रोहित 7423 या पेजचं नाव आहे. रमा आपली टीव्ही आली. हां, आपली टीव्ही आली. आपली व्हिडिओ टी व्हीवर नाही, सर्वांना दिसेल, सर्वजण बघतील आपले व्हिडिओ. समजलं का? टीव्ही. हां. बाबूबाई करवंद खाते. बाबूबाईला एकदा विचारतो कसे लागतात. रोला बाबू ए बोल्या, डोंगरी ना करवंद कशी लागतात? नाव आपल्याला कशी लागतात? खाली ना तुम्ही कशी आहेत? छान. छान लागतात, एकदम गोड मटक, जिभेला लाली चटक चटक. जीभ दाखव, तुझी जीभ दाखव पहिले. जीभ कशी गोड आहे का दाखव, जीभ दाखव. हा बाई, पोऱ्याची जीभ गोड आहे. पोऱ्याने मामाला पण दिला. गोड गोड आहे ते. मामाला दे. बिया फेकते ना तू, बिया. हां, फेकली पोऱ्याने बी फेकली. चल, काही देऊ नको. कांडोली याच्यामध्ये भेटतं. कांडोली याच्यामध्ये ते कांडोले भेटायचे ना, छोटे छोटे कांडोले भेटायचे. त्याचे आम्ही माल बनवायचो पहिले, माल. आणि ती माल पहिले आम्ही गल्यान टांगायचो. एक भूक लागली की ती माल फोडून खायचो. पण आता यावेळेस कांडोली म्हणून बघायला नाही भेटली. तेव्हा समोर पण झाड आहे कांडोलीचा त्या साईडला. तर पहिले कांडोल्या पूर्ण गोला करायच्या, एक टिपाची घरी नेऊन पाण्यामध्ये टाकायची. ती सकाळ पडली की ती पाण्यामध्ये फुगायची. मग एक सुई दोरा घेऊन ती सुई दोऱ्यामध्ये पोवायची, ती गल्यामध्ये घालायची. कधी भूक लागली का मग एक करून खायचो आम्ही ती कांडोली. इथं असतील मग पडलेली असतील बघा, तुम्हाला दाखवू थांबा. कांडोली शायद जास्त करून मला वाटतं याच्यात नसतील आता. आहे बघा याच्यामध्ये बघा कांडोली. हे बघा याच्यामध्ये आहे बघा आतमध्ये. त्याला हात नाही लावू शकत, पूर्ण काटे आहेत ते, पूर्ण छोटे छोटे. बघा मगाही तुम्हाला बोललो धामणं पूर्ण हिरवे झालेले आहेत, कच्ची. आता या साईडला पिकलेत भेटलेत बघा मम्मीला. धामणं बघा लाल बघ झाले बघा, लाल बघ धामणं. काय बाबूने घेतलेले कच्चे आहेत बाबू, पूर्ण हिरवी आहे ती. बघा ती लाल लाल झालेत ना, ती पिकलेले आहेत. हे बघा धामण. या साईडला कर्दे झाड आहेत, पण या साईडला कर्दे नाही आलेले. निघलो आहे घरी आता. पहिल्या डोंगरीमध्ये एकदम टोकाला पोहोचलेलो आहे. यावेळेस काही एवढा काही भेटला नाही आम्हाला, कारण की दुसऱ्या डोंगरीमध्ये भरपूर माकडे आहेत. ग्रामपंचायतला एकच सांगू शकतो आहे, रेस्क्यूवाल्यांना बोलून लवकरात लवकर माकडा इथून हटवा. कारण की येणाऱ्या काळात माकडांची संख्या वाढली तर आपल्या डोंगरीमध्ये आपल्याला काहीच खाण्यासाठी भेटणार नाही. प्लस एक असं पण आहे, माकडांची एक रिक्स पण असते. आपण कधी आपली फॅमिली कधी आली डोंगरीमध्ये, कुठल्या लहान पोरावर कधी माकडाने काही अटॅक केला, आपलं लक्ष असलं नसला तर तेव्हा लोकांचे डोळे जरा मोठे होतील. म्हणून लवकरात लवकर आता जे काय ते माकडांचा आताच करायला लागेल. कारण की माकडं जेव्हा आपल्या डोंगरीमध्ये आले तेव्हा 2-3च होती, जास्त नव्हती. आता त्यांचे पिल्लं पण भरपूर झालेले आहेत ना. बाबूबाई जेव्हापासून घरून निघले तेव्हापासून सांगत होता, मामा मला माकडं बघायची आहेत ना बाबू. हां, बाबूबाईला माकडं दिसली, बाबूबाई माकडाला घाबरते, पण बघायला किती त्याला खुशी येते ना बाबू. बघा मग अशी येताना तिथून ब्लॉग स्टार्ट केला होता, तेव्हा तुम्हाला इथून डोंगरी दाखवलेली त्या साईडनं. आता हे डोंगरीच्या खाली उतरलेलो आम्ही, पोचतोय घरी. दुसऱ्या डोंगरीपासून बाबूबाई माझ्या मागे लागली. मामा बोलते मला खांद्यावर घे. हा तला आहे बघा, तल्याजवळ पोचलो. त्याला बोललो थोडा पुढे चल. तल्याजवळ पोचलो, त्याला सांगितलं बाबूबा तल्यातून मासे काढतात, आपल्याला छोटे छोटे मासे देतात. बरं तुला बरं किती घ्यायचे? बोलले 3 घ्यायचे आहेत. फसून त्याला कुठं आणलं बघ मी. मला फिश घेते. हां घेवे, फिश घेवे.
फिश घेऊ तुला फिश घेऊ आपण फिश सांगे की नाही बाई त्याची लगे इंदची डायरेक्ट उतरली मग तो खांद्यावर घ्यायचं नाव नाही घेत तरी पकडते तिकडे. हां त्याही पकडतात तिकडं खरी डोंगरी फिरली बघ खरी डोंगरी फिरली बघा पोऱ्या माकले गावरा तू हां मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आंबा भेटला. जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईबर आंबा करा भेटला. की तुम्हाला माझ्या अजून आंबा नवीन भेटला. बघायला भेटतील आंबा भेटला. बाबू आहे काय बोलतो बघा आंबा. हां खा आंबा तू काय आता बोलतो बोल शेट काय करू सांगत काय करू. बोल मामाच्या चॅनलला सबस्क्राईबर करा मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप प्रेम द्या सबस्क्राईब द्या. कसा पण भाई बोलतो पण बोलतो शेवटी मामा प्रेम आहे तेवढा ना बाबू बाय बाय